इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 8 काळांचे पॅसिव्ह वॉइस कसे करतात ते शिकलं. 12 पैकी 8च काळांचा पॅसिव्ह वॉइस होतं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करतात आणि टू इन्फिनिटिव्ह वर्ब असेल असं वाक्य असेल तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करतात या 2 गोष्टी शिकणार आहे. तसंच आज्ञा ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह राहू शकते. निगेटिव्ह आज्ञाचं पॅसिव्ह वॉइस कसं करतात या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ थोडा मोठा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट करा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि इन्फिनिटिव्हज यांचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला कसं करता येतं ते बघू आपण. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये एक तर आपण रिक्वेस्ट करतो, मोठे असतील आपल्यापेक्षा आपण रिक्वेस्ट करतो. एक तर मग ऑर्डर करतो, आपल्यापेक्षा लहान असतील ते त्यांच्यासाठी. एक तर कोणाला सल्ला देतो आपण, डॉक्टर्स किंवा अधिकारी लोक ॲडवाइस देतात, ती सुद्धा एक ऑर्डर किंवा सजेशन असतं किंवा रिक्वेस्ट असते. आणि नंतर सजेशन, एखाद्याला आपण सूचना करतो की असं कर, तसं कर, असं करावं. हे 4ही प्रकार हे आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात. आणि आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करताना काय बदल करावा लागतो त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. Imperative sentence is a sentence that doesn't have any subject. Imperative वाक्यामध्ये कर्ता नसतो, कारण कर्ता त्या ठिकाणी जरी नसला तरी आपण समोरच्याशी बोलत असतो. इकडे तिकडे जा, गिव्ह मी, सिट डाऊन, ओपन युअर बुक, म्हणजे आपण समोरच्याशी बोलत असतो. म्हणजे समोरचा यू हा आपण कर्ता कन्सिडर करतो, परंतु तो कर्ता लिहित नाही. त्यामुळे डायरेक्ट क्रियापदाच्या पहिल्या रूपाने आज्ञार्थी वाक्याची सुरुवात होते. क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात होते. बघा, ब्रिंग, कट, सेंड, आस्क, रिचार्ज, रिस्पेक्ट, डू, वॉश, गिव्ह, सर्व हे क्रियापदाचे पहिले रूप आहेत. आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू होणारं वाक्य हे आज्ञार्थी वाक्य समजावं. आता याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला लेटचा उपयोग करावा लागतो. आज्ञार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करताना लेटचा उपयोग करावा लागतो. आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घ्यावं लागेल. आता पहा, ब्रिंग द बुक, पुस्तक आण. मग आता इथे कुठल्याही वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला अगोदर त्या वाक्याचा कर्म शोधावा लागेल. मग क्रियापदाला प्रश्न विचारा, ब्रिंग व्हॉट, द बुक. द बुक या ठिकाणचा ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. मग आता ऑब्जेक्ट पुढे घेऊ. मग आता असं होईल, लेट. लेटने याची सुरुवात होईल. लेट नंतर ऑब्जेक्ट, लेट द बुक, नंतर बी आणि ब्रॉड. लेट द बुक बी ब्रॉड, पुस्तक आणलं जावं. कोणाकडून त्याचा उल्लेख नाही, म्हणजे करता नाही आहे तिथे. दुसरं वाक्य, कट द केक, केक काप. मग याचा पण होईल, ऑब्जेक्ट आहे कट, काय केक, एक ऑब्जेक्ट आहे. लेट द केक बी कट. कटचं तिसरं रूप हे कटच आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये करता नसतो, क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात होते वाक्याची. आणि त्याचा पॅसिव्ह वॉइस करताना लेटचा उपयोग आपण करतो. लेट अधिक ऑब्जेक्ट अधिक बी अधिक पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, असं सूत्र आपल्याला लिहायला हरकत नाही. सूत्र लिहून घेतलं तरी हरकत नाही. याचा पॅसिव्ह वॉइस करताना लेट अधिक ऑब्जेक्ट
लेट अधिक ऑब्जेक्ट अधिक बी अधिक पास्ट पार्टिसिपल म्हणजे रिपीट. आज्ञार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करताना अशी रचना आपण करतो. आज्ञार्थी वाक्य ओळखण्याचं चिन्ह काय? क्रियापदाच्या पहिल्या रूपाने त्याची सुरुवात झालेली असते. मग ते आज्ञा एक तर रिक्वेस्ट असेल, एक तर ऍडवाइस असेल, एक तर सजेशन असेल. सेंड द मेसेज, मेसेज पाठव. सेंड याला विचारा काय काय द मेसेज, हे झाला ऑब्जेक्ट आणि हे झाला वर्ब. मग आता लेट द मेसेज, लेट द मेसेज बी, सेंडचं वित्री आहे सेंड. लेट द मेसेज बी सेंड, निरोप पाठवला जावा. निरोप पाठवला. लेट द मेसेज बी सेंड. आस्क अ क्वेश्चन, प्रश्न विचार. विचार काय? प्रश्न. ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट पुढे घ्यावा लागेल. लेट अ क्वेश्चन बी आस्क्ड, प्रश्न विचारला जावा. स्पर्धा परीक्षेमध्ये आज्ञार्थी वाक्यांची बऱ्याच वेळेस विचारणा केलेली असते. 1 ते 8 काळापैकी ते विचारत नाही. त्यांचे विशेष प्रेम आज्ञार्थी वाक्यांवर असतं, कारण आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस बऱ्याच लोकांना जमत नाही किंवा त्याची रचना लक्षात राहत नाही, काहींना ओळखता येत नाही. आज्ञार्थी वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वाक्य ओळखायचं आणि त्याप्रमाणे रचना करायची, म्हणजे आपलं चुकत नाही. आणि या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस म्हटलं म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब घ्यावं लागतं. बघा, तिसरं रूप आहे, तिसरं रूप आहे, तिसरं रूप आहे. रिचार्ज युअर मोबाईल. रिचार्ज व्हॉट? युअर मोबाईल ऑब्जेक्ट आहे. क्रियापदाला व्हॉट किंवा होमने प्रश्न विचारला आपण, एक उत्तर येते. मग लेट युअर मोबाईल, लेट युअर मोबाईल बी. रिचार्ज वर्ब आहे. रिचार्ज, रिचार्ज वित्री येतो पास्ट पार्टिसिपल. तुझा मोबाईल चार्ज केला जावा. कोणाकडून? उल्लेख नाही, म्हणजेच पॅसिव्ह वॉइस आहे. रिस्पेक्ट एव्हरीवन, प्रत्येकाला सन्मान करा. रिस्पेक्ट एव्हरीवन. आता इथे व्हॉट आणि होमने प्रश्न विचारला. रिस्पेक्ट क्रियापद आहे, सन्मान करा. आता कोणाचा? इथे ऑब्जेक्ट आहे प्रत्येक जण, प्रत्येक जणाचा. रिस्पेक्ट एव्हरीवन. लेट everyone, let everyone be respected. Let everyone be respected. प्रत्येकाचा सन्मान केला जावा. Do it, ते कर. Do कर्म कोणतं आहे? It, कारण काय? मग लेट याची सुरुवात होईल. लेट इट बी डन. डूचं तिसरं रूप आहे डन. डू डीड डन. लेट इट बी डन, ते केले जावे. कोणाकडून? उल्लेख नाही. वॉश द कार. वॉश व्हॉट? कार. लेट द कार बी वॉश्ड. एक ऑब्जेक्ट असताना आपण या प्रकारे करतो, पण काही ठिकाणी 2 ऑब्जेक्ट असतात, त्याच्या 2 प्रकारे पॅसिव्ह वॉइस आपल्याला करावं लागतं. या ठिकाणी आज्ञार्थी वाक्यामध्ये काही ठिकाणी 2 कर्म येऊ शकतात. आता शेवटचं वाक्य बघा, गिव्ह हर अ पेन. आता गिव्हला 2 प्रकारे प्रश्न विचारा, व्हॉट आणि होम. गिव्ह म्हणजे दे किंवा द्या. द्या काय? द्या अ पेन, डायरेक्ट ऑब्जेक्ट आला. आणि गिव्ह द्या कोणाला? तिला, म्हणजे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं
आणि हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आलं. दोन ऑब्जेक्ट आले म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट एक एक वेळेस पुढे घेऊन आपल्याला पॅसिव्हाइज करावं लागेल. आता सुरुवातीला डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ आपण. लेट अ पेन बी गिव्हन टू हर. डायरेक्ट ऑब्जेक्ट घेताना अगोदर आपण दुसऱ्या ऑब्जेक्टला टू लावतो. हे लक्षात घ्या, हा एक बदल येते. लेट अ पेन टू हर. सुरुवातीला गेलं तर चालतं. लेट अ पेन टू हर बी गिव्हन किंवा लेट अ पेन बी गिव्हन टू हर. बाय आलेला नाही. दोन प्रकारचे ऑब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक वाक्य आपण दोन ऑब्जेक्टचं घेऊ. आस्क हिम अ क्वेश्चन. त्याला प्रश्न विचारा. आता काय विचारा, प्रश्न, हे एक ऑब्जेक्ट झालं. कोणाला विचारा, त्याला. काय आणि कोणाला आपल्याला ऑब्जेक्ट विचारण्यासाठी दोन प्रश्न विचारावे लागतात क्रियापदाला. मग क्रियापदाला प्रश्न विचारा, काय विचारा, प्रश्न, हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला विचारा, त्याला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दोन कर्म आहेत, बाकी ठिकाणी एक एक कर्म होतं. दोन कर्म असल्यामुळे दोन पॅसिव्ह होती. आता याचे पण दोन पॅसिव्ह होती. पहिला ऐकलेलं आपण लेट अ पेन टू हर बी गिव्हन किंवा लेट अ पेन बी गिव्हन टू हर. दुसरा ऑब्जेक्ट होईल, हा करता पुढे घ्यावा लागेल. लेट शी बी गिव्हन अ पेन असं होईल. आता या ठिकाणी दोन पॅसेज करू आपण. पहिला असा होईल, डायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे घेऊ. लेट अ क्वेश्चन बी आस्क्ड टू हिम असं पण होईल. किंवा लेट अ क्वेश्चन टू हिम बी आस्क्ड. लेट अ क्वेश्चन बी आस्क्ड टू हिम. आणि दुसरं पॅसिव्ह हा ऑब्जेक्ट घेतला. आता हा ऑब्जेक्ट पुढे घेऊ. लेट ही बी आस्क्ड अ क्वेश्चन. त्याला प्रश्न विचारला जावा. लेट ही बी आस्क्ड अ क्वेश्चन. अशा प्रकारचे दोन पॅसिव्ह आपण केलेले आहेत. आता याची प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक प्रकारच्या आज्ञार्थी वाक्य घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. क्रियापदाचे स्वरूप आपल्याकडे असायला पाहिजे. आणि क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर आपण लगेच ओळखायला पाहिजे की आज्ञार्थी वाक्य, सजेशन आहे, ॲडवाईस आहे. डॉक्टर सांगतात टेक मेडिसिन, लेट मेडिसिन बी टेकन. नंतर कायमचं वाक्य आहे ओपन द डोअर. परीक्षेमध्ये विचारतात ओपन द डोअर, लेट द डोअर बी ओपन. अनेक ठिकाणी वाक्य तुम्ही ऐकतात. शट द विंडो, लेट द विंडो बी शट. कॉल हिम, लेट ही बी कॉल्ड. ऑर्डर हिम, लेट ही बी ऑर्डर्ड. अशा प्रकारचे आपण पॅसिव्ह करतो आणि याचा सराव आपण नियमित करायला पाहिजे. दुसरा याच्यातला जो भाग आहे तो म्हणजे इन्फिनिटिव्स. इन्फिनिटिव्ह क्रियापद असताना त्याचं पॅसिव्हाइज कसं करतात त्याचं आता आपण बघू. काही वेळेस वाक्यामध्ये टू अधिक विमान असतो, त्याला टू इन्फिनिटिव्ह वर्ब असं म्हणतात. तर अशा प्रकारचे वाक्य जर आले तर त्याचा पॅसिव्ह कसा करतात ते आता आपण बघणार आहोत. इन्फिनिटिव्ह वर्ब त्या वाक्यांमध्ये देर आर मेनी थिंग्स टू टेल. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तर बाकीचं जे वाक्य हे जसे तसं ठेवावं लागेल. हा टू इन्फिनिटिव्ह आहे. देर आर मेनी थिंग्स टू टेल. तर याचं पॅसिव्ह करताना देर आर मेनी थिंग्स टू बी टोल्ड
सांगितल्याच जाव्या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे फक्त टू टेलचा टू बी टोल्ड होईल, बाकी सारखंच राहील. देअर आर मेनी थिंग्स टू बी टोल्ड. टू टेलचा टू बी टोल्ड होईल. अशा प्रकारे याचा पॅसिव्ह होतो. देर इज नथिंग टू ईट इन होम. घरामध्ये खाण्यासाठी काहीच नाही. देर इज नथिंग टू ईट. टू ईट या ठिकाणचा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. तर मग याचं पॅसिव्ह करताना देर इज नथिंग टू बी इटन इन द होम. देर इज नथिंग to be eaten in home. Next sentence, we have 10 books to give. आमच्याकडे देण्यासाठी 10 पुस्तक आहेत. We have 10 books to give. मग याचा बाकीचा भाग तसाच राहील. काही बदल होणार नाही. We have 10 books to be given. We have 10 books to be given. We have 10 books to be given. She had to give me money. तिला मला पैसे द्यावे लागत होते. इथे ऑब्जेक्ट पण आहे कोणाला. मग आपण याचं पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट पुढे घेऊ. आय हॅड टू बी गिव्हन मनी बाय हर. कोणाला लक्षात घ्या. सी हॅड टू गिव्ह मी मनी. तिला मला पैसे द्यावे लागले असे मी मला. तर इथे हा ऑब्जेक्ट आहे कोणाला. मग आय हॅड टू बी गिव्हन मनी बाय हर. आय हॅड टू बी गिव्हन मनी बाय हर. I had to be given money by her. She needs to take medicine. Next sentence. तिला औषध घेण्याची गरज आहे. She needs to take medicine. मग आता याचा पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट काय. What? Medicine. मग medicine needs to be taken by her. हा ऑब्जेक्ट आहे. Medicine needs to be taken. औषध घेण्याची गरज आहे. कोणाकडून. बाय हर. मेडिसिन नीड्स टू बी टेकन बाय हर. यू हॅव टू सेव्ह हर. म्हणजे तुम्हाला तिला वाचवावं लागणार आहे. म्हणजेच सी इथे यू म्हणून हॅव आहे. आता करता बदलला त्यामुळे हॅज येईल. सी हॅज टू बी सेव्ड बाय यू. यू हॅव टू सेव्ह हर. तुम्हाला वाचावं लागणार आहे तिला. कोणाला. तिला. मग आता या ठिकाणी करता बदलेल. सी हॅज टू बी सेव्ड. पॅसिव्हाइज. तिला वाचवलं जायचं आहे. कोणाकडून. सी हॅज टू बी सेव्ड बाय यू. अशा प्रकारची रचना होईल. सी हॅज टू बी सेव्ड. त्याची फादर वॉन्टेड टू राईट अ लेटर. आता इथे मेन वर्ब आहे आणि हेल्पिंग वर्ब आहे. मेन वर्ब आणि टू इन्फिनिटिव्ह आहे. सॉरी. तर आता हे तसं ठेवावं लागेल आपल्याला. फादर वॉन्टेड काय. अ लेटर ऑब्जेक्ट आहे.
फादर वॉन्टेड अ लेटर टू बी रिटर्न. पत्र लिहिलं जावं असं त्यांना हवं होतं. मग याचा पॅसिव्ह वॉइस होईल फादर वॉन्टेड अ लेटर टू बी रिटर्न. टू बी रिटर्न अशा प्रकारे इन्फिनिटिव्ह वर्ब असेल तर त्याचं पॅसिव्ह वॉइस होतं. त्याची प्रॅक्टिसमध्ये शक्य होईल. पण अशा प्रकारची रचना आपण करतो. आता इम्पेरेटिव्ह मध्ये जर निगेटिव्ह असेल तर त्याच्या वेळेस काही वेळेस प्रश्न येतो, तो प्रश्न निर्माण व्हायला नको. काही वेळेस आज्ञांनी नकारार्थी राहू शकते. आता ओपन द डोअर आहे समजा, ओपन द डोअर आहे, इथे जर डोंट लावला, डोंट ओपन द डोअर, तर याचं पॅसिव्ह करताना लेट द डोअर नॉट बी निगेटिव्ह आज्ञा किंवा निगेटिव्ह सजेशन. आता डोंट ओपन द डोअर ही झाली आज्ञा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. परंतु आज्ञा निगेटिव्ह पण राहू शकते. ओपन द डोअर, डोंट ओपन द डोअर, डोंट ओपन द डोअर हे निगेटिव्ह आज्ञा आहे. किंवा दरवाजा उघडू नको हे सजेशन पण राहू शकतं. दिस इज ऑल्सो सजेशन, डोंट ओपन द डोअर. मग त्याचं सजेशन आहे निगेटिव्ह, तर शुडने पण त्याचा पॅसिव्ह वॉइस होतो. यू शुड नॉट, डोंट ओपन द डोअर, यू शुड नॉट ओपन द डोअर. किंवा द डोअर शुड नॉट बी ओपन असं पण होईल. द डोअर शुड नॉट बी ओपन, यू शुड नॉट ओपन द डोअर. पण प्रमाणित अशा प्रकारे जर एक केलं तरी आपल्याला बोलण्यासाठी लिहिण्यासाठी ते योग्य. लेट द डोअर नॉट बी ओपन. आता प्रॅक्टिससाठी आपल्याला काही वाक्य घरी करायचे. 10 वाक्ये इम्पेरेटिव्ह घ्या. सिट देअर, राईट ऑन द बोर्ड, गिव्ह मी चॉकलेट, राईट नोटीस ऑन द बोर्ड, send a message, delete the page, draw a picture, put the pen on the table, open the shop. अशा प्रकारे. आणि निगेटिव्ह आज्ञा डोंट गो टू द मार्केट, डोंट सिट हिअर, डोंट पार्क हिअर. नंतर पॉझिटिव्ह मध्ये कीप द प्रॉमिस, लेट द प्रॉमिस बी केप्ट किंवा प्रॉमिस शुड बी केप्ट. नंतर इन्फिनिटिव्हचे काही वाक्य घ्या. ही वॉन्ट्स टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. शी वॉन्ट्स टू राईट अ स्टोरी. किंवा देर आर मेनी थिंग्स to show, there is nothing to read. He wanted to show his skill. अशा प्रकारचे अनेक वाक्य तुम्ही घ्या. त्याची बोलायची प्रॅक्टिस करा, त्याचं पॅसिव्ह वॉइस करा, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करा पहिल्या टप्प्यामध्ये. म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी या प्रॅक्टिसने शक्य होते. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.